नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल एमटी बाईट्स आणि मोरमध्ये। दिवाळी ही पुढच्या हफ्त्यावर आहे आणि आता आपल्या सर्वांच्या घरी लगबग असेल ती दिवाळीचा फराळ बनवण्याची। माझ्या घरीही आजपासून दिवाळीचा फराळ बनवण्याची सुरुवात झाली आहे। तर पहिला पदार्थ आम्ही शंकरपाळी बनवायचा डिसाईड केला आहे। माझ्या घरी ज्या पद्धतीने शंकरपाळी बनवतात ती पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया खुसखुशीत आणि जिभेवर विरघळणारी अशी शंकरपाळी बनवायची। तर सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये 1 वाटी दूध, त्याच वाटीच्या प्रमाणाने साखर, पाऊण वाटी तेल घालणार आहे। हे जे वाटीच्या प्रमाणामध्ये मी दूध, साखर आणि पाऊण वाटी तेल घेतलं आहे, ह्यामध्ये 1 किलो मैद्याच्या शंकरपाळ्या सहजरित्या तयार होतात। आता या मिश्रणाला एक उकळी येऊ देणार आहे। मिश्रणाला एक उकळी आल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण एका परातीमध्ये ओतून ते थंड करण्यासाठी ठेवणार आहे। मिश्रण परातीत ओतून ते पूर्णपणे थंड होऊ देणार आहे। तोपर्यंत मी वेलचीची पूड बनवून घेत आहे। तर वेलचीची पूड बनवण्यासाठी हलकीशी वेलची गरम करून घ्यायची आहे। वेलची गरम करून झाल्यावर ती मिक्सरमध्ये घालून त्यात एक छोटा चम्मच साखर घालून आपण ती ग्राइंड करून घेतली आहे। वेलचीची पूड बनेपर्यंत मिश्रण देखील थंड झाले आहे। आता यामध्ये 1 चम्मच वेलचीची पूड घालणार आहे आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये चाळून घेतलेला मैदा हळूहळू घालून ते एकत्र करणार आहे। मैदा घालून झाल्यावर किंचितसं मीठ घालून ह्याचं पीठ मळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी सर्व मिश्रण एकत्र करत आहे आणि याचं पिठाचा गोळा तयार करणार आहे। अशा प्रकारे माझं पीठ मळून तयार झालं आहे। आता हे पीठ अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे।
घेतलेल्या प्रमाणामध्ये 1 किलोमधला हा थोडा मैदा शिल्लक राहिला आहे. अर्धा तासानंतर आता मी या कणकेपासून पोळी लाटून घेणार आहे. शक्यतो आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून शंकरपाळीला जास्तीत जास्त पदर सुटेल. तर अशा प्रकारे माझी जाडसर अशी पोळी लाटून तयार आहे. आता आपण सुरीच्या मदतीने ह्याचे काप करून घेऊया. मी पोळीला चारी साईडने कापून घेत आहे, जेणेकरून आपल्याला एक चौकोन आकार मिळेल. आता या पोळीचे तुम्हाला आवडेल अशा आकारामध्ये काप करून घ्यायचे. मी या ठिकाणी मध्यम आकाराचे शंकरपाळी बनवणार आहे. इकडे माझे शंकरपाळीचे काप करून तयार झाले आहेत. आता आपण त्याला एका डिशमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. तळण्यासाठी मी तुपाचा वापर करणार आहे. साधारण 1 किलो शंकरपाळी तळण्यासाठी 900 ग्रॅम एवढं तूप लागतं. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये शंकरपाळ्यांचे काप घालून ते तळून घेणार आहे. शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेम लो ते मीडियम ठेवावी. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुपामध्ये मी शंकरपाळ्या तळून घेत आहे. साधारणतः 9 ते 10 मिनिटांमध्ये आपल्या शंकरपाळ्या तळून रेडी होणार आहेत.
साधारणतः फिक्कट सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळ्या तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांचा रंग आता बदलत आला आहे. शंकरपाळ्या हा ऑलमोस्ट तळून रेडी आहेत. शंकरपाळ्या आता तेलातून काढून घेत आहेत. तेलातून काढून झाल्यानंतरही त्याच्या आतल्या हीटमुळे त्या आतल्या शिजत असतात. त्यामुळे थोड्या वेळाने त्याचा कलर आणखीन थोडा डार्क दिसतो. एका डिशमध्ये शंकरपाळे आपण थंड होऊ देणार आहे. अशा पद्धतीने संपूर्ण शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहे. मंडळी, तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्या किती खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटलेल्या दिसत आहेत. तर तुम्हीही अशा खुसखुशीत भरपूर पदर सुटलेल्या आणि जिभेवर विरघळणाऱ्या शंकरपाळ्या नक्की बनवून बघा. बघा किती खुसखुशीत झाल्या आहेत शंकरपाळ्या. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.